स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। आमच्या घरी एक सुंदर गुलमोहराचं झाड आहे। हिरवगार, दाट आणि खूप छान फुलं येतात या झाडाला। हे झाड तुम्हाला व्हिडिओमध्ये नेहमीच दिसत असतं, पण हे झाड उद्या तोडले जाणार आहे। त्यामुळे या झाडासोबत आम्ही भरपूर व्हिडिओ केले। या अगोदर पण या झाडासोबत आम्ही भरपूर व्हिडिओ केलेले आहेत, पण या झाडाचा आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे। दुसऱ्या दिवशी सकाळीच झाडं तोडण्यासाठी काही जण आले। तसं तर आम्ही गुलमोहराचं झाड नेहमी छाटत असतो ना, तर फांद्या छाटायच्या असतात तेव्हा आम्ही कोणाला बोलवत नाही। माझे मिस्टर घरीच हे झाडाच्या फांद्या वगैरे छाटत असतात। पण आता सध्या खूप मोठं झाड झालेलं आहे, तर इथे बघू शकता तुम्ही किती वाढले। आणि एवढं मोठं झाड तोडायचं म्हटलं तर वरती जायला भीती वाटते। आणि मग मीच यांना म्हटलं की तुम्ही काही घरी हे झाड तोडू नका, खूप मोठं आहे। त्यामुळे त्यांनी काही माणसांना बोलवलं झाडं तोडण्यासाठी। 8 वर्षापूर्वी आम्ही हे गुलमोहराचं झाड लावलं होतं आणि हे बियापासून तयार केलेलं आहे। आम्ही कोणतंही रोप आणलं नव्हतं। माझे मिस्टर जालन्याला गेले होते माझ्या नणंदबाईच्या घरी, तर तिकडनं त्यांनी बिया आणल्या होत्या, तर मी हे घरीच रोप तयार केलं होतं। गुलमोहराच्या झाडावर एक पक्ष्याचं घरटं होतं आणि झाड तोडत असताना ते पडलं, पण या घरट्यामध्ये पक्षी नव्हते। आम्हाला माहीत होतं की गुलमोहराच्या झाडावर पक्ष्याचं घरटं आहे आणि त्या घरट्यातले पिल्ले उडून गेल्यानंतर आम्ही झाड तोडायला घेतलं। तर इथे बघू शकता या घरट्यामध्ये पिल्ले नाहीत, तरीसुद्धा आम्ही हे घरटं फेकलं नाही। तर हे म्हटले चला आपण गार्डनमध्ये ठेवू। हो ठेवा, तिथं नाही हो, इथं ठेवा ना याच्यावरच का नाही, तिथं सध्याचं ठेवून द्या, नंतर आपण कुठंतरी अडकून ठेवू। हां अहो तसं पडून जाईन, खाली ठेवा ना। हां तसं बस। एवढं छान गुलमोहराचं झाड आम्हाला तोडायचं नव्हतं, पण या गुलमोहराच्या झाडाच्या मुळ्या वरच्यावर होत्या, त्यामुळे वारा आला की खूप जोरात हालायचं ते झाड आणि असं वाटायचं की रस्त्यावर पडतं की काय। तर इथे बघू शकता तुम्ही खूप उंच झालं होतं, पण खूप जोरात हालायचं ते। मग भीती वाटायची आम्हाला की ते झाड पडतं की काय, म्हणून आम्ही हे झाड तोडलं। पण हे झाड तोडण्याच्या अगोदर मी दुसरं एक गुलमोहराचं झाड लावून ठेवलेलं आहे। ते कुठे लावले ते मी तुम्हाला नंतर दाखवते। गुलमोहराचं झाड मला खूप आवडतं। फुलं आल्यानंतर ते झाड खूप सुंदर दिसतं। झाडाच्या सर्व फांद्या तोडून झाल्यावर शेवटी झाडाचं खोडही तोडलं आणि झाड तोडणाऱ्या काकांनी अशा पद्धतीने हे रस्त्यावर पाडले। सकाळपासून झाड तोडणारे काका आणि त्यांची मुलं झाड तोडत होते, म्हणून मग मी त्यांच्यासाठी चहा केला आणि माझ्या मिस्टरांनी दुकानातून त्यांना बिस्किट पण खायला दिले, कारण त्यांना अजून काम होतं। चहा बिस्किट खाल्ल्यानंतर त्या काकांनी आणि त्यांच्या मुलांनी सर्व झाडाच्या फांद्या व्यवस्थित छाटल्या, पानं बाहेर फेकून दिले आणि मोठमोठे लाकडं अशा पद्धतीने या कंपाऊंडमध्ये एका बाजूला ठेवले। हे खूप जड काम होतं आणि त्यांना बराच वेळ लागला एवढं काम करण्यासाठी। कसं वाटते? इथे एक कोपऱ्यामध्ये बदामाचं झाड लावलंय मी, ते छोटं आहे। बाहेर करंजीचं झाड आहे, ते बरंच मोठं आहे। तरीसुद्धा गुलमोहराचं झाड तोडल्यामुळं खूपच सुनं वाटत होतं। आमच्या गार्डनमध्ये तसे भरपूर झाडं लावलेले आहेत आम्ही। डाळिंब आहे, पेरू आहे, पेरूला सध्या भरपूर पेरं येत आहेत। डाळिंब पण मी तुम्हाला बऱ्याच वेळा दाखवलेले आहेत। सीताफळ आहे आणि अजून बरेच झाडं आहेत, चिकू, आंबा आणि परत एक छोटंसं गुलमोहर लावलेलं आहे। तर इथे गुलमोहराचं रोप दिसत आहे तुम्हाला, हे पण मी बियापासूनच तयार केलेलं आहे। आता हे झाड मी अशा ठिकाणी लावणार आहे की ते झाड परत कधी तोडावं लागणार नाही। झाड तोडलं तर नाही करमत, आता काय करणार, पण ते अडचण देत होतं ना खूप। एखाद्याच्या अंगावर पडलं असतं वाऱ्या कावदानाचं, त्याच्यासाठी ती छाटलं, काढून टाकलं। गुलमोहराचं झाड तोडलं म्हणून मला अजिबात करमत नव्हतं। एवढं मोठं झाड मी 8 वर्षापासून ते सांभाळलेलं आहे, खूप मोठं झालं होतं आणि ते तोडलं तर मला कसं तरीच वाटत होतं। हे वातावरण असं झापलं पडलेलं आता, पाऊस पण नाही आहे आणि वातावरण पण नुसतं गार आहे, गार हवा सुटली, नुसतं ढग आलेली। आता मस्त चहा पिऊ, मस्त छानपैकी एक नंबर आहे, त्याच्यामध्ये खारी टोस आणि रेती बनवून। पावसाचं वातावरण झालेलंच होतं, त्यामुळे हे म्हटलं चला आपण चहा पिऊ। तर चहा पिण्यासाठी आम्ही घरात गेलो आणि रिमझिम पावसाला सुरुवात झाली म्हणून मी पोर्चमधल्या काही झाडांच्या कुंड्या पावसामध्ये ठेवल्या, कारण पावसाच्या पाण्यामध्ये झाडं खूपच खुलतात। आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच। ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये। तोपर्यंत बाय बाय।